मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागांतर्गत आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप पदाकरिता जागे मागविण्यात येत आहेत। मित्रांनो, आता यामध्ये खूप सारे जागे देण्यात आलेले आहेत आणि त्याचा संपूर्ण डिटेल एक ऑफिशियल लेटर ही दिनांक 14/1/2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे। यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जे तुम्हाला जागे भरण्यात येणार आहेत ते पहा, नांदेड, भोकर, किनवट, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव आणि बिलोली आणि माहूर अशा प्रकारच्या ठिकाणी जागे सुद्धा याचे भरले जाणार आहेत। तुमचा जर ITI पास झाला असेल तर तुम्हाला यामध्ये एक चांगल्या प्रकारची संधी निर्माण होणार आहे। तर तुमचा ITI झाला असेल तर आपल्या नांदेडमध्ये तुम्हाला 1 वर्ष अप्रेंटिसशिप या पदाकरिता ST महामंडळ अंतर्गत जागे निघालेले आहेत आणि हे जागे 2026 आणि 27 या वर्षाकरता भरले जाणार आहेत आणि ती अप्रेंटिसशिप ही 1 वर्ष कालावधीसाठी देण्यात आलेली आहे। यामध्ये संपूर्ण माहिती या ऑफिशियल लेटरमध्ये देण्यात आलेली आहे। तर हे लेटर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करता येणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर हे जे जागे भरले जाणार आहेत ते 2026 आणि 27 या वर्षासाठी जागे भरण्यात येणार आहेत। पत्राचा जर आपण विचार केला तर या पत्रामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। म्हणून घेऊया या पत्राअंतर्गत कोणकोणते ट्रेड MSRTC नांदेड डिव्हिजन अंतर्गत देण्यात आलेले आहे। त्यानंतर इथं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणता क्रायटेरिया कंप्लीट असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांचा ITI झाला असेल तर त्यांनी सर्वात प्रथम आपलं अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर जाऊन 100% जी प्रोफाईल असते ती प्रोफाईल 100% कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे। जर तुमची 100% प्रोफाईल ही जर कंप्लीट असेल तरच तुम्हाला या वेकेन्सीजमध्ये फॉर्म भरता येणार आहे, अदरवाईज तुम्हाला इथं फॉर्म सुद्धा भरता येणार नाही। जर कोणाचं या ठिकाणी डिप्लोमा डिग्री वगैरे काही झालं असेल तर त्यांनी NATS अंतर्गत आपलं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे। NATS विद्यार्थ्यांसाठी ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्रेंटिसशिपची प्रोफाईल कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, इथं जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अप्रेंटिसशिपची जी प्रोफाईल असते ते प्रोफाईल तुम्हाला 100% करून घेणं गरजेचं आहे। 100% प्रोफाईल करत असताना तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट क्लिअरली अपलोड सुद्धा असणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी फॉर्म भरायचा जर असेल तर फॉर्म भरण्यासाठी जी काय अर्जाची डेट आहे ते मित्रांनो ते 19/1/2026 ते 13/2/2026 पर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सुद्धा अप्लाय करायचं आहे। आणि ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राप नांदेड येथे दिनांक 19/1/2026 ते 13/2/2026 पर्यंत यामध्ये आता शनिवार आणि रविवार म्हणजे सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्हाला त्या कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचा आहे। आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असताना कॅटेगरीजनुसार काही फीस वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहे। तर बघा, अर्जाची जी किंमत आहे ते GST सहित आहे। तर GST अंतर्गत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला इथं 590 रुपये फीस लागणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील जर तुम्ही असाल, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर सादर केलं तर तुम्हाला 295 रुपये हे तुम्हाला फीस लागणार आहे। आता हे 295 म्हणजेच काय, हे GST सोबत आहे। इथं ओपन कॅटेगरीसाठी 590 रुपये आणि कास्ट कॅटेगरीसाठी 295 रुपये तुम्हाला इथं फीस सुद्धा लागणार आहे। ज्यावेळेस तुम्ही हे फीस सबमिट करता आणि ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करता तेव्हाच तुमचा जो काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे। आता यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे की यामध्ये तुमचा वय जर आहे ते कमीत कमी 15 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 33 वर्षापेक्षा वरच्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरता येणार नाही। जे ॲज पर गव्हर्नमेंट नुसार वयामध्ये सवलत देण्यात आलेली असते तर ते इथं सुद्धा देण्यात आलेली आहे। ते कॅटेगरी वाईज तुम्हाला वेगवेगळी राहते ना। ठिकाणी कुठलीही प्रकारची रिटर्न एक्झाम वगैरे होणार नाही। तर तुम्ही जर तुमचा ITI झाला असेल किंवा डिग्री किंवा डिप्लोमा जर झाला असेल तर तुम्हाला मिळालेल्या 1% पर्सेंटेजनुसार तुम्हाला इथं तुमचा नंबर सुद्धा लागणार आहे। तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला एक वेळेस याचं वाचन करून घ्यायचं आहे। वाचन करून घेतल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। आता यामध्ये कोणकोणते ट्रेड अप्लाय करू शकतात याची जर माहिती आणि आपल्याला विद्यावेतन म्हणजेच काय मानधन किती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहता येणार आहे। याच पत्रामध्ये देण्यात आलेले आहे। तर पहिला वेकेन्सीज आहे मित्रांनो मेकॅनिकल मोटर व्हेकल, याचे 50 जागे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। म्हणजे पेमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे स्टायपंड म्हणून तुम्हाला 14,666 रुपये हा ट्रेड आहे मित्रांनो MMV। आता यामध्ये जर क्वालिफिकेशन बघितलं तर तुमचा ITI मेकॅनिक मोटर व्हेकल किंवा ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन या व्यवसायातील 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे। जर तुमचं मोटर मेकॅनिक कंप्लीट असेल किंवा ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन हे जर कोर्स कंप्लीट असेल तर तुम्हाला अप्रेंटिसशिप करिता ॲप्लिकेशन फॉर्म हा भरता येणार आहे। त्यानंतर बघा, मेकॅनिक डिझेल आहे तर मेकॅनिक डिझेलसाठी ITI मेकॅनिक डिझेल असणं गरजेचं आहे। त्यानंतर शीट मेटल वर्कर आहे तर शीट मेटल वर्करसाठी 20 जागे आहेत आणि याची जर पेमेंट बघितलं तर 13,037 रुपये आहे।
याचा जर क्रायटेरिया बघितला आपण तर ITI शीट मेटल वर्क हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पासआउट असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा ऑटो इलेक्ट्रिशियन आहे, त्यामध्ये 8 जागे इथे देण्यात आलेले आहेत। तर 8 जागे भरल्याच्या नंतर तुम्हाला इथं पेमेंट मिळणार आहे 13,037 रुपये। आणि इथं जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ITI ऑटो इलेक्ट्रिशियन या व्यवसायात पूर्ण करणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा वेल्डर ट्रेड आहे, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकसाठी 4 जागे देण्यात आलेले आहेत। 13,037 रुपये तुम्हाला इथं मानधन मिळणार आहे। आणि ITI वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक या कोर्स म्हणजे 1 वर्षाचा कोर्स तुमच्याकडे पासआउट असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर अशा प्रकारची 8 जागे भरल्या जाणार आहे। तिथं 14,666 रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। आणि क्वालिफिकेशनचा जर विचार केला आपण ITI मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर या व्यवसायातील 2 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे। तर हा आहे मित्रांनो क्रायटेरिया। त्यानंतर बघा जो ट्रेड आहे आपला तो पेंटर जनरल आहे, तर पेंटर जनरलसाठी 6 जागे आहेत, 14,666 रुपये तुम्हाला इथं पेमेंट मिळणार आहे। हा जो आपला ITIचा ट्रेड आहे तो 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा टर्नर ट्रेड आहे, टर्नर ट्रेडचे 2 जागे भरल्या जाणार आहेत, पेमेंट आहे 14,666 आणि ITI टर्नर हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्हाला पासआउट असणं गरजेचं आहे। जर कोणी इंजिनिअरिंग जर कंप्लीट करत असेल म्हणजे पदवी किंवा पदविका जर पासआउट असेल तर त्यांच्यासाठी 2 जागे भरण्यात येणार आहे। तर आता या 2 जागेमध्ये जर आपण विचार केला तर बघा एक अभियांत्रिकी पदवी यांच्यासाठी 9,000 रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे। अभियांत्रिकी पदविका जर कोणी असेल तर त्यांना 8,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे। यामध्ये मेकॅनिक ऑटोमोबाईल मेकॅनिक इंजिनियर हा अभ्यासक्रम पासआउट असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं जर अप्रेंटिसशिप जर करायची असेल तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत निघालेल्या अर्जासाठी तुम्ही दिनांक 13/2/2026 पर्यंत अर्ज करू शकता। ज्यामध्ये कमीत कमी 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष वयाची मर्यादा देण्यात आलेली आहे। आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष यामध्ये वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत निघालेल्या अप्रेंटिसशिप पदाकरिता अप्लाय करू शकता। यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज भरल्याच्या नंतर ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला सुट्टीचे दिवस म्हणजे शनिवार रविवार आणि जे गव्हर्नमेंटचे सुट्टी हॉलिडेज असतात ते हॉलिडेज सोडून तुम्हाला ते सकाळी 10 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत तुम्हाला ते अर्ज तुम्हाला तिथे जाऊन सबमिट करायचे आहे। आणि त्यांनी जे अर्ज देतात ते तुम्हाला तिथे भरून सुद्धा द्यायचे आहेत। याच्यामध्ये तुम्हाला जर जनरल कॅटेगरी असेल तर 590 रुपये GST सहित तुम्हाला फीस लागणार आहे तिथे गेल्याच्या नंतर। आणि 295 रुपये कास्ट कॅटेगरीसाठी फीस लागणार आहे। हा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर तुम्ही तिथून हा डाउनलोड करून त्याचा संपूर्ण अभ्यास करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे नवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।